आपण इथं हार फुलं एक जबाबदारी द्यायला पाहिजे, पण मी पण ते विसरलो. दोघे सुपरवायझर बसले, मॉनिटर दोघे मॉनिटर आहेत ते माहिती तुम्ही हार आणत जावा. आता आणू का प्रभूजी इथून? नको नको, त्या इथेचा हार घालूया आपण. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. पुस्तक हो, काय झालं ते आमच्या माताजी आणणार होते, प्रोग्राम झाला ना, मग ते झाले सगळे. सगळं झालं. 12 वाजले, 12:30 वाजले. हा मग ओके. गुरु शिष्य परंपरा. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, ऐसे भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जी, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी, नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपति, व्यासतीर्थ, ब्रह्मण्यतीर्थ, पुरुषोत्तम, जयोत्तम, राजेंद्र, विद्यानिधि, दयानिधि, ज्ञानसिंधु, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, नरहरि, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, श्री कृष्ण. मी तुम्हाला लास्ट टाइम ते हे लिहून दिलं नव्हतं किंवा दिलं होतं काय माहिती, किती लोकांनी लिहिलं. श्लोक नंबर, बीज वाक्य कुठला श्लोक आहे? महावाक्य सांगितले. तुम्ही बोलले ना तो परीक्षेला येणार तो ना श्लोक. बीज वाक्य महावाक्य 21-22 काय सांगितलेलं. 13.21 13.22 पुरुषः प्रकृतिस्थो कारणं गुणसंयुक्तस्य. तर ह्या चॅप्टरला सॉरी ह्या श्लोकाला महावाक्य का म्हणतात? कोण सांगेल? महाटीका. महावाक्य. महावाक्य किंवा बीज वाक्य, त्याच्यापासून बीज निर्माण होतं. काय जरी एसी चालू करायचे, तिकडे चालू नाही एसी पाहिजे, इकडे सुद्धा नको. बस झाली, माणसं कमी आहे. थंड झाले की पण बंद करा. पाणी गळतंय. ओके. बटन खाली. बंद आहे का? ठीक आहे, होईल थंड. का म्हणते त्याला बीज वाक्य किंवा महावाक्य? आपण भौतिक प्रकृतीमध्ये अडकून जातो. भौतिक प्रकृती सांगितल्यामुळे ऍक्च्युली गीता एवढी झाली आपली स्टडी करून. जास्त नाही राहिले आता, एवढीच राहिली. एवढी त्यामध्ये इंडेक्स आहे अर्धी. तर आणि चांगल्यापैकी झाली, म्हणजे एवढीच बाकी आहे. फार झाली आपली. नाही व्यवस्थित झाली. व्यवस्थित म्हणजे आपल्याला असं वाटलं खूप वेळ होईल, तसं नाही. तरी बऱ्याच दांड्या मारून सुद्धा आम्ही नाही आपण 8:30-9 पर्यंत. सांगा महावाक्य काय आहे ते किंवा बीज वाक्य काय आहे?
कोण कोण होते लास्टला? सगळे होते ना लास्ट क्लासला? हो. बीजवाक्य म्हणजे तोच शब्द सगळे कळाला. एकदम. बीजवाक्य म्हणजे तोच शब्द कळाला. सुरुवातीला भक्तिचित्र जेव्हा चालू केलं तेव्हा 55 लोक होते. हो ना. आता असं काय? पनवेल आणि 55 मधले 20 लोक एक्झाम दररोज लिहिणारे, अभ्यास करणारे, सगळे स्टडी करून अप टू डेट असणारे. 20 1 मार्चला एक्झाम माहिती आहे ना? 1 मार्च. माहिती आहे का 1 एक दोन मार्च? रविवार प्रभूची अभ्यास करायला द्यावा. मग दिले ना. हो असं नाही ना. एक रविवार तुम्ही नाहीच आहे ना? आहे मी. आणि त्या दिवशी तुम्ही परीक्षा ठेवली. चल, मी कुठल्या रविवारी नाहीये? मी आहे एक ना? तारखेला नाही तुम्ही, नाही मी 1 तारखेला नाहीये. पण तेव्हाच परीक्षा ठेवली. ठीक आहे, जास्त नाही करत मी, थोडं येऊन सोडेन मध्ये. मला आहे भरपूर वेळ एवढा. संडेला तुमच्या घर जवळच आहे, भुईवाडा. ओके. याला बीज वाक्य का म्हणतात? कारण याच्यामधनं भौतिक प्रकृतीमध्ये उपभोगायची इच्छा हा. होते, तर त्यामुळे आपल्याला या म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये correct. अडकतो. म्हणजे जीवात्मा या जगामध्ये येतो किंवा या जगामध्ये गुंतून राहतो, त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे आपल्या भौतिक इच्छा. म्हणून अच्छा. सगळ्या शास्त्रांचा सार किंवा सगळ्या साधनेचा सार काय आहे? आपल्या इच्छा बदलणे. राईट? तेच आहे ना? असं काय उत्तर सागर. म्हणून मी तुम्हाला दिलं होतं, पण मी तुम्हाला चार्टमध्ये देतो. कोणी दिला असेल नसेल. म्हणजे आता वृक्ष आहे, त्याचं बीज जे आहे ते आहे 13वा अध्याय, पर्टिक्युलरली 13.21 आणि 22. किती वर्षानंतर? मला असं वाटतं भरपूर वर्षानंतर लिहिते. कॉलेजमध्ये असताना लिहायचं. 13वा अध्यायामध्ये बीज आहे. ठीक आहे. आता बीज आहे तर मग पाणी बीजाला पाणी पण लागतं. 14. आता पाणी काय आहे? ते प्रकृतीचे 3 गुण. आणि बीज काय आहे? इच्छा, भौतिक भोग प्रवृत्ती. त्या श्लोकामध्ये दिलेली आहे. आणि पूर्ण अध्याय हा पाण्याबद्दलच सांगतो, म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांबद्दल. आता बीज आहे, पाणी आहे, दोघांचा संयोग झाल्याने काय होईल? झाड निर्माण होईल ना. मग वृक्ष. कितवा अध्याय आहे? 15. 15वा. आता वृक्ष जर आहे तर त्याला काय आहेत? फांदे आहेत. राईट? कुठल्या कुठल्या फांद्या आहेत त्याला? 16व्या अध्यायाचं नाव काय आहे? बघा, 16व्या अध्यायाचं नाव काय आहे? दैव असुर संपत विभाग योग. ओके. दैवी म्हणजे आणि आसुरी स्वभाव. झाडाच्या एकदम एक्स्ट्रीम आणि एकदम एंड जे ब्रँचेस असतात, एकदम टोकाला आणि एकदम खाली. म्हणजे वरील आणि सॉरी मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? शाखा. बरोबर ना? कांद्या आणि अध्याय नंबर 17 काय आहे? बघा, मध्यभागी पूर्ण नास्तिक व आस्तिक ही लाईन असेल. नाही, नाही. मधले श्रद्धा हे नास्तिक असते झाले. त्रय विभूती. डिवाइन डेमोनिक ना? शब्दात्रय विव. ते डिवाइन तेच आहे ना, विभाग. डिवाइन डेमोनिक. आसुरी आणि दैवी प्रकृती ना. 16वा अध्यायाचं नाव काय? श्रद्धा. दैव असुर 16 संपत. दैवी असुर. म्हणजे एक तर एकदम डिवाइन कॅटेगरीचे लोक भेटतील, जे स्वर्गलोकामध्ये आढळतात, अपर प्लॅनेट्सला. म्हणजे बेसिकली हे स्वर्ग समजून घ्या. आणि त्याच्या वरतीचे काय जनलोक, तपलोक, महलोक सगळे राहतात ते. आणि हे पाताळ, हे त्याच्या खाली नरकलोक. हे 2 एक्स्ट्रीम झाले, एकदम डिवाइन आणि एकदम डेमॉनिक. आणि ही पण शाखाच आहे, पण कुठली आहे ती? मधील. मग ह्याच्यामध्ये कोण आले? मिक्स फेथच्या कॅटेगरीचे लोक, डिव्हिजन्स ऑफ फेथ. प्रकृतीच्या 3 गुणांनुसार
काहींची जास्त श्रद्धा आहे, काहींची कमी आहे, ते मधल्या कॅटेगरीचे लोक जे असतात ते त्यांचे इथे. आणि 18वा अध्याय सार. तर अशा प्रकारे हे 6 चॅप्टर तयार होतात. 1 2 3 4 5 6. हे जर आपल्याला समजलं तर सगळं आपल्याला समजलं. जर नाही समजलं मग ब्रँचिंग कळणार नाही कुठे काय चाललंय ते. ठीक आहे. याचा काय करा, एक फोटो काढा आणि तो फोटो आपल्या ग्रुपवरती पोस्ट करा. हे सगळं लिहायला लागेल नाही तर आपल्याला कुठला अध्याय आहे? अध्याय किती नंबर? 13 ते 18. तेरा 14 15 16 17 काढला फोटो? पण समरी दिलेली आहे ना. सागर एवढं लांबून काय काढतोयस? जवळ येऊन काढ. हा? हम्म? हरे कृष्ण हरे हरे कृष्ण. कृष्ण. आणि 14वा अध्याय आणि 13वा अध्यायाची लिंकिंग काय आहे? लिंक काय आहे 13 अध्याय आणि 14 अध्याय? आता याच्यावर सांगायचं काय लिंक आहे. जरा याला याच्यामध्ये कॅप्चर कर ना. जस्ट एक फिरवून परत फिरव. काय हे आहे लिंक काय आहे याच्यामध्ये? 13वा आणि 14वा ना. बीजाला पाणी भेटल्या वृक्ष होणार, त्याला शाखा है ना. आज तिकडे कीर्तन चालू आहे मीरा रोडला. मला बोललेले थांबा म्हणून. मी म्हटलं आमची लोक त्यांचं कीर्तन बाकी आहे तिकडे. दिली असते राजा चालली असते किती 5-7 लोक. असं रजा देत राहिलं मग आयुष्य संपून जाईल. तिकडे माहिती आहे किती रजा झाल्या? एक कार्तिक पूर्ण सुट्टी, त्यानंतर पूर्ण मॅरेथॉन सुट्टी, त्यानंतर मध्ये 2 दिवस त्यांचा डिओटी केअर सेमिनार चालू होता. ते 2 दिवस आज पण अर्धाच क्लास झाला. पण प्रभूजी तिकडे शिकवताना इकडचं असं जमली नाही होत का? कशाला? त्याच्यावरून शिका. नोट्स असतात ना सगळे शाळेसारखंच आहे. अकॅडमिक वही ठेवली की सगळं बदललं सब्जेक्ट मॅटर. पुन्हा नवीन वही आणली, नवीन सब्जेक्ट मॅटर. आणि गीता आहे ना सोबत आपल्या. काय लिंक आहे तर तिथे जे झाडाला पाणी लागतं त्या पाण्याचं वर्णन आता अध्याय नंबर 14 मध्ये येईल. कळलं का ना लिंक? याच्यावरून आता सगळं कळलं पाहिजे. सगळं समजलं ऍक्च्युली तुम्हाला. सगळा सारांश समजला पाहिजे सगळ्या गीतेच्या शेवटच्या 6 अध्यायांचा. म्हणजे जो जास्त भोग प्रवृत्तीमध्ये असेल त्याला त्या गुणांमध्ये पुढे भेटेल. फुलांमध्ये प्रकृतीचे गुण त्यानुसार जन्म वगैरे भेटेल. पण तुम्हाला झाडाची एनर्जी समजली का? चांगलं बीज आहे, नंतर पाणी, त्याचं वृक्ष काढून दाखवू का? वृक्ष, पाणी, फांद्या, याच्यामध्ये पिक्चर एक आहे त्याच्यामध्ये आणखीन डिटेल मध्ये आहे का ते पिक्चर याच्यामध्ये? मध्यभागी बघा ते आहे का ना काय माहिती आजकाल. ते हा आहे ना एक आहे ना एक वृक्ष. हे बघा हे चित्र दिसलं? हे चित्र याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. बघा तुम्हाला वृक्षाच्या वरच्या. आणि हे ऍक्च्युली हे सांगायला विसरलो, हे वृक्ष कसं उलट वृक्ष आहे ऍक्च्युली. याची मुळं वरती आहेत आणि फांद्या खाली आहेत. ठीक आहे ना. कारण जीव वरून येतो. जीव वरून येतो. जीव वरून येतोच प्लस हे सृष्टीच्या निर्मात्या कोणात भगवंत आहेत म्हणून मूळ तिथे आहे. तर बघा याच्या वरच्या टोकाला तुम्हाला सगळे डेमिगॉड्स दिसतील, देवता आहेत.
आणि याच्या एकदम निम्न स्तरावरती कोण आहेत सगळे जनावर वगैरे वगैरे, आणि त्याच्या एकदम खाली गेलं तर ते जास्त आलेलं आहे डिस्क्रिप्शन. सगळे जे खालचे लोक आहेत पाताळ वगैरे ते तुम्हाला दिसतील. आणि मध्यभागी कोण आहेत? धर्म अर्थ काम मोक्ष याच्यामध्ये बांधले गेलेले लोक आहेत. राईट, मध्यभागी बघा दिसेल तुम्हाला 4 गोष्टी दिलेल्या आहेत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, रिलिजिसिटी. हे पूर्ण इंग्लिशच फोटो त्याने कॉपी केले वाटतं, मराठीत दिले नाही फोटोमध्ये. सेन्स ग्रॅटिफिकेशन. त्यानंतर मग मध्यभागी बघा लेफ्ट साईडला तुम्हाला हे दिसेल वेदिक हिम्स. आणि मग ते आपल्याला हळूहळू पुढे गेलं जातात लिबरेशन, ते दिलेलं जसं हे चित्र बघा तुम्हाला आणखीन कळेल. या झाडाला तिथे व्हिज्युअलाइज करा. ओके, मग आता 14वा अध्याय हा सुद्धा कुठल्या प्रश्नाने स्टार्ट होत नाही, कुठला प्रश्न विचारला गेला नाहीये. भगवंतांनी सांगायला सुरुवात. कारण बॅकग्राऊंड ऑलरेडी क्रिएट झालेलं आहे. झाडाला पाणी द्यायचं आहे, तर पाण्याचं डिस्क्रिप्शन पुढे ऑटोमॅटिक येणार इथे. पाणी कुठं देणार झाडाला. आणि 13व्या अध्यायाची जी बिगिनिंग आहे स्टार्ट, 13व्या अध्यायाच्या बिगिनिंगला अर्जुनाने प्रश्न विचारले होते. 6 टर्म्स विचारले होते. आणि तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळे टर्म्स कोण आहेत? जनरली जे ज्ञानी लोक आहेत. कारण हा जो शेवटचा सेक्शन आहे हा सगळा ॲनालिटिकल सेक्शन आहे. आज तुम्हाला भरपूर ॲनालिटिकल गोष्टी बघायला भेटतील. म्हणजे टेक्निकल टाईप, इंजिनिअरिंग टाईप, मॅथ्स, की हे प्लस हे केलं की ते निघतं बाहेर. एवढं कॉम्प्लिकेटेड नाही, पण जस्ट सांगतोय. तर याचा उद्देश काय आहे की जे लोक ज्ञानी आहेत ते कशा प्रकारे बघतात अर्जुनाला. कारण अगोदर भगवंताने सांगितलं होतं की ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, कर्मकांड वगैरे वगैरे. तर मग कर्मयुगाच्या सगळ्या डेफिनेशन त्यांनी सांगितल्या, भक्तीच्या सगळ्या डेफिनेशन सांगितल्या. कारण कर्मयोग पहिल्या सेक्शन होऊन गेलेला 1 ते 6. मग आता उरला ज्ञान मार्ग. मग ज्ञान मार्गामध्ये लोक कुठल्या कुठल्या टर्म्स वापरतात, त्या टर्म्सचे अनालिसिस काय आहे ते सगळे या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. आणि आपल्यामध्ये बरेच लोक ज्ञानी असतात, नसतात. सगळ्यांना आवडतं ना फिलॉसॉफी ऐकायला. असं असतं का? अच्छा, 2 + 3 = 5, त्यातनं -2, असं गणित वगैरे जरा मजा वाटतं ना? नाही वाटत? कारण काहीतरी रिझल्ट दिसतो समोर. भक्तीमध्ये रिझल्ट लवकर दिसत नाही. भक्तीमध्ये चॅटिंग करायची, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. रिझल्ट दिसायला, पण इथे लगेच अनालिसिस करत मजा येते. राजविद्या नाही, ही पण राजविद्याच आहे. आता भगवंत म्हणतीलच. गुणत्रय विभाग योग. त्रिगुणमयी माया. श्री भगवान उवाच परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिं तो गता. श्री भगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानाचे परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परम स्थिती प्राप्त झाली. वाढली, प्रेझेंटली वाढली. दोघे आले, पनवेलवाले आले. पनवेलची ट्रेन आली. किती दिवसाला मागच्या रविवारी पण नाही का? त्याला वडवा 18 वरती आहे. एवढं थंड करून टाकलं. ठीक आहे, या चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू घ्या पहिले. ब्रेकअप घ्या. ओव्हरव्ह्यू म्हणजे बेसिकली ब्रेकअप. मी सांगत जातो, तुम्ही लिहत जा. मला लिहायला कंटाळा आला परत. सांगू? हो. हां, पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणगुणसंगोऽस्य सद् असद् योनिजन्मषु.
प्रकृती गुणान म्हणून गुणांचं वर्णन इथे आलेलं आहे. ठीक आहे. 1 ते 13 अध्याय 1 ते 13 श्लोक पहिले. जीवात्मा प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कसा बद्ध होतो. श्लोक नंबर 1 ते 13. जीवात्मा प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कसा बद्ध होतो. चालू. आता याच्यामध्ये सब सेक्शन्स आहेत. श्लोक नंबर 1 ते 2 14व्या अध्यायामध्ये सांगितलेल्या ज्ञानाची महत्ता. 14व्या अध्यायामध्ये सांगितलेल्या ज्ञानाची महत्ता. श्लोक नंबर 1 ते 2 झाले. 14व्या अध्यायामध्ये सांगितलेल्या ज्ञानाची महत्ता झालं. त्यानंतर श्लोक नंबर 3 ते 4 जीवात्म्याचा भौतिक प्रकृतीशी कसा संपर्क होतो. श्लोक नंबर 3 ते 4 जीवात्म्याचा भौतिक प्रकृतीशी कसा संपर्क होतो. झालं. श्लोक नंबर 5 ते 9 प्रकृतीचे 3 गुण जीवात्म्याला कसे बांधतात. प्रकृतीचे 3 गुण जीवात्म्याला कसे बांधतात. आणि मग 10 ते 13 आपल्यावरती. एक मिनिट थांबा, मी म्हणजे सेंटेन्स फ्रेम करतोय. आपल्यावर प्रकृतीच्या कुठल्या गुणाचा प्रभाव आहे ते माहीत करणे. आपल्यावरती प्रकृतीच्या कुठल्या गुणाचा प्रभाव आहे ते माहीत करणे. श्लोक नंबर 10 ते 13. तर तुम्ही आज माहीत करून घ्याल की कुठल्या गुणाने तुम्ही आवृत्त आहात किंवा मी आवृत्त आहे. अच्छा, आता इंग्लिश अशी लँग्वेज आहे की ते अगोदरचं सेंटेन्स शेवटला येतं. आयडेंटिफाईंग मोड्स डॉमिनेटिंग अस बाय देअर प्रिन्सिपल कॅरेक्टरिस्टिक्स. तर काय सांगितलं मी तुम्हाला. आपण कोणत्या प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली आहोत हे जाणून घे. ओके. आता त्याच्या अगोदर एक ऍक्च्युली ऍड करायचं आहे. तुम्ही ऍड करा त्याच्या अगोदर. प्रकृतीच्या गुणांचे आता प्रकृतीच्या गुणांचे गुणधर्म समजून बेसिकली त्यांचे कॅरेक्टर्स प्रॉपर्टीज समजून आपल्याला समजेल ना की आपल्यावरती कुठला गुण आहे. तर तुम्ही लिहा तिथे फ्रेम करून तसं आपल्यावरती प्रकृतीच्या गुणांचे गुणधर्म जाणून आपल्यावरती कुठल्या प्रकृतीच्या गुणाचा प्रभाव आहे ते जाणून घेणे. तर हे आहे पहिला सेक्शनचा ब्रेकअप. त्यानंतर श्लोक नंबर 14 ते 18 इफेक्ट ऑफ कंडिशनिंग बाय मोड्स. आता याला काय इफेक्ट ऑफ कंडिशनिंग बाय मोड्स. इफेक्ट ऑफ कंडिशनिंग बाय मोड्स. 14, 15, 16, 17, 18 5 श्लोक आहेत. परिणाम. हा, प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाचे वर्णन. श्लोक नंबर 14 ते 18 प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाचे वर्णन. आपल्यावर त्याचा काय प्रभाव पडतो. आणि शेवटचा सेक्शन श्लोक नंबर 19 ते 27 3 गुणांच्या प्रभावाचे वर्णन. आणि शेवटचं सेक्शन 19 ते 27 प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे कसे जाता येईल. 19 ते 27 प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे कसे जाता येईल.
कसं जाता येईल 3 गुणांच्या पलीकडे? भक्ती करून काय करून? भक्ती करून जात आहे आध्यात्मिक. न्यूट्रल राहायचं. हा? न्यूट्रल राहायचं. न्यूट्रल राहायचं. मग न्यूट्रलच राहाल. म्हणजे काही झालं तर शुद्ध सत्वमध्ये पण नाही, जे होतं ते भगवंताच्या कृपेने होतं असं म्हणायचं. दुःखी झालं तरी भगवंताची इच्छा. समत्वम योग उच्यते. Actually, equanimity is the first qualification to enter spiritual life. भक्तीमध्ये येण्याकरता पहिले इक्वॅनिमिटी पाहिजे. इक्वॅनिमिटी म्हणजे समभाव पाहिजे. कारण समभाव नसेल तर मग भक्ती कशी करू शकता तुम्ही? नाही करू शकत ना. कधी आजारी पडलात, कधी तब्येत एकदम चांगली राहिली, कधी मन साथ देईल, कधी मन साथ देणार नाही. इकडे झालं आश्लेष वापादा. ओके, तर आता हा पहिला श्लोक आहे. भगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो. हे जाणल्याने सर्व मुलींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. आता बघा, सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान. तर ऍक्च्युली आणखी पुन्हा म्हणजे काय, मी तुला परत सांगतो. राईट. आता हा चॅप्टर काय आहे? प्रकृतीचे 3 गुण. याच्याबद्दल तर अगोदर सांगितलं नाहीये. सांगितलंय का? फक्त थोडक्यामध्ये वर्णन आलेलं आहे काही चॅप्टरमध्ये. त्रिवीर गुणमय भावेर. एक 7वा का 4 कुठल्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे की हे सर्व जगत प्रकृतीच्या 3 गुणांनी आच्छादलेलं आहे. त्यानंतर दैवी येशही गुणमयी मम माया दुरक्तया, की ही जी दैवी प्रकृती आहे, दैवी म्हणजे अर्थात ती राधाराणी नाही आहे, पण भौतिक प्रकृती सुद्धा दैवी आहे. इन द सेन्स की ती भगवंतांपासून आलेली आहे. ऑफकोर्स नथिंग इज बियॉन्ड कृष्णा. भगवंतांच्या व्यतिरिक्त काय नाहीच आहे, पण एक शब्द वापरला दैवी. तर 3 गुणांनी बनलेले आहे. त्यानंतर निस्त्रिय गुण्य भवार्जुन, असे काही की 3 गुणांच्या पलीकडे झालं पाहिजे. आता अशा आपण काही ठिकाणी ऐकलेलं आहे. भगवंत असे म्हणतात की आणखी पुन्हा मी तुला सर्व, पुन्हा म्हणजे अगोदर सांगितलेलं आहे. मग अगोदर काय सांगितलेलं आहे? अगोदर डिटेल सांगितलं नाहीये, फक्त कन्क्लुजन सांगितलेलं आहे की या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन तुला भक्ती करायची आहे. कन्क्लुजन दिलेलं आहे 3 गुणांच्या पलीकडे तुला जाऊन काय करायचं आहे, पण 3 गुणांचं विस्तार वर्णन दिलं नाहीये. तर ते भगवंत म्हणतात आणि विस्तार आता इथे येईल. राईट. कारण प्रकृतीच्या 3 गुणांतून सुटण्याचा मार्ग कुठला आहे? 3 गुणांतून सुटण्याचा मार्ग कुठला आहे? अध्यात्म मार्ग. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे फाटे फुटतात. कर्ममार्ग असेल किंवा योग मार्ग असेल किंवा अष्टांग असेल, पण अल्टिमेटली भक्तीशिवाय सुटू शकत नाही कोणी. राईट. आणि या श्लोकामध्ये एक महत्त्वाचा शब्द वापरलेला आहे, मुनय. आहे मुनय शब्द. आता बघा, यज्ञात्वा मुनय सर्वे पराम. आणि वर्ड टू वर्ड मिनिंग मध्ये काय दिलेलं आहे? मुनय म्हणजे मुनिजन. असं नाही म्हटलं की यज्ञात्वा भक्त किंवा भक्त आहे किंवा माझे भक्त आहेत ना काय होतील. म्हणून बघा, दिस डिफाईन्स दिस सेक्शन. हा सेक्शन जो काय आहे, ज्ञान मार्गाचं सेक्शन दिलेलं आहे. मग सगळ्यांना कळते ना. अध्याय नंबर 13 ते 18 आहे ज्ञानी व्यक्ती कसा डिवोटी बनतो हे सांगितलेलं आहे. ज्ञानी इन द सेन्स जो ज्ञान मार्गामध्ये सगळं फिलॉसॉफिकल अनालिसिस करत असतो, दर्शनशास्त्र वाचत असतो. आणि जे पहिले अध्याय आहेत 6, त्याच्यामध्ये कर्मद्वारे कसं आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. कारण अर्जुन काय करत होता? कर्म करतो ना. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं कर्म कर सांगितलं ना, त्याला म्हटले ना ज्ञानी हो. म्हणून ऍक्च्युली गीता तिथे संपून गेली होती पहिल्या 6 ह्याच्यामध्येच. त्यानंतर मग भगवंतांनी त्याला एलॅबोरेट करत करत 12 चॅप्टर पर्यंत नेलं. कारण 6व्या अध्यायाच्या शेवटला काय सांगितलेलं आहे? काय श्लोक आहे 6व्या अध्यायाचा शेवटचा? योगिनाम अपि सर्वेषां योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते माम. काढा श्लोक. 6वा अध्याय श्लोक नंबर 47 ना, 47. वाचा वाचा. योगान अपि सर्वेषां
श्रद्धावान उद्यते मां तमेव समस्तम. अनुवाद काय आहे त्याचा? आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तो श्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. करेक्ट. तिथे योगी शब्द. हे सगळं हा तिथे योगी शब्द वापरला कारण कर्मयोग आहे, राईट. पण जर तुम्ही जर 12वा अध्याय किंवा 7 ते 12 चॅप्टर पकडले त्याच्यामध्ये सगळी भक्ती भक्ती सगळं भक्तीच आहे. भक्त्या माम अभिजानाती किंवा पत्रम पुष्पम फलम ते यो मे भक्त्या, सगळीकडे भक्त्या भक्त्या भक्त्या, कारण भक्तीचं वर्णन आहे. आणि पहिले 6 अध्याय काय कसलं वर्णन आहे? कर्मयोग. कर्मयोग. आणि कर्मयोगाची परिणिती ग्रॅज्युअली कशामध्ये होते? कर्मयोग भक्तियोग मध्ये अष्टांग येतो, ज्ञानयोग येतो, अष्टांग योग येतो आणि मग भक्तीमध्ये परिणिती होते. आणि मग भक्ती शेवटला अशा प्रकारे तो महान भक्त आहे. पण मग अर्जुन जो आहे त्याला भगवंत म्हटले की ठीक आहे तू अशा प्रकारे ध्यान करायचं आहे, पण ऍक्च्युली असं ध्यान करण्याकरता अजून एक मार्ग आहे. आणि तो कुठला मार्ग आहे? भक्तीद्वारे. 2 मार्ग आहेत ना, अल्टरनेट मार्ग त्यांनी सांगितलं भगवंतांनी. एक तर मार्ग हा आहे की तू ग्रॅज्युअली डेव्हलप करत करत तू ये आणि योगी बनून शेवटला, म्हणजे अर्जुनाला भगवंतांनी हे नव्हतं म्हटलं की रिनाऊन्स करू नकोस. म्हणून बघा महाभारताच्या तुम्हाला शेवटला दिसेल अर्जुनाने सगळ्या पांडवांनी आपलं घरदार सोडून सगळ्यांनी वानप्रस्थ स्वीकार केला होता. बघितलं ना तुम्ही महाभारत? सगळ्यांनी उत्तरेकडे प्रयाण केलं होतं ना, 1 बाय 1 एक 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 केले सगळे. म्हणजे असं नव्हे की गीता ऐकल्यानंतर अर्जुनाने अष्टांग मार्ग स्वीकार केला नाही, कारण त्या काळाची ती पद्धत होती, त्या काळाचा तो ट्रेंड होता, त्या काळात अशी परिस्थिती होती, राईट. पण भगवंतांनी गीता तिथे काय केली? पुढे गीतेला आणखीन पुढे विस्तारित केलं. 6व्या अध्यायानंतर म्हटलं की ओके अर्जुन फक्त तोच मार्ग नाहीये, पण तुला मी अजून सोपा मार्ग, म्हणजे अजून तुला एक चांगला मार्ग, अल्टरनेट मार्ग देतो की जेणेकरून तू माझ्यावरती भक्ती म्हणजे श्रेष्ठ योगी बनू शकशील. आणि तो कुठला? भक्ती मार्ग. तर असं पहिलं कर्म सेक्शन झाला की कर्माद्वारे हळूहळू कसा भक्त बनू शकतो व्यक्ती. आणि मध्यभागी तर स्ट्रेट भक्तीच भक्ती आहे की भक्तीपासून डायरेक्ट कसा भक्त बनू शकतो. आणि शेवटचं सेक्शन काय आहे की जो व्यक्ती ज्ञानी आहे तो ज्ञानी म्हणजे ज्ञान मार्गाचा अभ्यास करता करता, हे सगळं अनालिसिस करता करता, प्रकृतीचे कुठले गुण आहेत, प्रकृतीमध्ये किती एलिमेंट आहेत, प्रकृतीमध्ये जीवात्मा कसा बद्ध होतो, तो कसा मुक्त होईल, जेव्हा हा प्रश्न त्याला येतो तेव्हा मुक्त होण्याकरता वेगवेगळे मार्ग येतात. त्यातला भक्ती हा मार्ग प्रामुख्याने दिसेल आपल्याला या अध्यायांमध्ये. म्हणजे कन्क्लुजन काय आहे की ज्ञान मार्गापासून हळूहळू भक्तीकडे कसा जाईल तो, आणि पहिले 6 अध्याय कर्म मार्गापासून तो कसा हळूहळू भक्तीकडे जाईल. म्हणून हा शब्द बघा हिंट काय देतोय? मुनयो. मुनयो म्हणजे काय? मुनी म्हणजे काय? तो चिंतन करतो, मुनी, राईट. आपण भक्ताला मुनी म्हणतो का? जनरली नाही म्हणत, बिकॉज दिस इज अ टर्म यूज फॉर ज्ञानी पीपल, ज्ञानी लोकांकरता वापरलेला आहे. म्हणून मुनय शब्द हा वापरलेला आहे, भक्त म्हणून नाही वापरलेला आहे. भक्त सर्व पराम गतीम नाही म्हटले त्यांनी. कारण अजून एक महत्वाची गोष्ट आहे की भक्त कधी एवढं अनालिसिस करत नाही किंवा करतो पण, डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ डिवोटी. आता बघा आपल्यामध्ये एवढे सगळे डिवोटी आहेत, आपल्याला काय घेणं आहे का जास्त? महत्त्व काय आहे, प्रधान काय आहे, सांगते उपचार आहे. किंवा असं बघा ना, सगळे देशामध्ये एवढे सगळे नागरिक आहेत, सगळे नागरिक मॅथमॅटिक्स डीपली स्टडी करत नाहीत, निवडकच करतात, बरोबर ना? बाकी सगळ्यांना कॉमन मॅथमॅटिक्स माहिती झालं की भरपूर झालं. 2+2 4 म्हणजे पैसे मोजायला बाद झालं. किंवा म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स व्हॉट एव्हर इट इज रिक्वायर्ड फॉर डेली लाईफ, रेग्युलर लाईफ जगण्याकरताची लाईफ. पण एखादा त्यामध्ये असतो की त्याला त्याच्यामध्ये स्पेशलाइज करायचं असतं. पण शेवटी स्पेशलाइज केलेला कोणी माणूस असो या कोणी साधारण माणूस असो, प्रत्येक जण तर माणूसच आहे ना. आणि प्रत्येक जणाच्या आहार, निद्रा, भयमध्ये सगळ्या गरजा आहेतच ना. काय त्यात फरक पडतो का? फक्त एकाची आवड असते तो त्या मार्गाने जातो, एकाची आवड नसते तो तसं त्या मार्गाने, म्हणजे त्या मार्गाला घेत नाही तो, राईट. तसंच इथे भक्त जे असतात ते काही करतात डिटेल अनालिसिस ज्यांना आवडतं त्यांना, आणि काही लोकांना कारण त्यांना कन्क्लुजन ऑलरेडी माहीत पडलेलं आहे ना. शेवटी हे सगळं अनालिसिस केल्यावरती तुम्ही 18व्या अध्यायाच्या शेवटला भगवंत म्हणतील सर्व धर्मांपरित्याज्य मामेक शरणं व्रज, की तुम्ही जे सगळे धर्म आता ऐकलेत
छोटे मोठे धर्म सगळे धर्म सोडून द्या आणि काय करा तुम्ही उच्च धर्म स्थापित करा, म्हणजे त्या शरण या, आणि तो धर्म म्हणजे मला शरण येणे. राईट. पण तरी सुद्धा याचं महत्व आपल्याकरता आहे, इन द सेन्स की अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याचदा की बिफोर वी कम आउट ऑफ द इल्युजन वी शुड रिअलाइज दॅट इट इज इल्युजन. मायाच्या बाहेर येणे त्या ठिकाणी मायेच्या बाहेर येण्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे की ही माया आहे, मग तरच मायाच्या बाहेर येणार ना. जर आपल्याला नाही कळलं की माया आहे तर बाहेर कसं पडणार. म्हणून ॲटलिस्ट सम बेसिक नॉलेज आपल्याला पाहिजे, आणि गीतेमध्ये ते बेसिक नॉलेज दिलं जातं. आणि जर ॲडव्हान्स पाहिजे असेल तर मग भागवतम आहे. सेकंड कॅन्टो, थर्ड कॅन्टो सगळे डिटेलमध्ये येईल. प्रकृती ते तुम्हाला थोडंसं सांगेन मी त्यानंतर की कशा प्रकारे सगळे सृष्टीमध्ये घटक एक एक बाहेर निघत होतात त्याचं. जेव्हा ते समजा फॅक्टरीमध्ये समजा आता हा एक पेन आहे, हा पेन जेव्हा दिसतो तर किती सिम्पल वाटतं पेन. उघडलं लिहिलं मस्तपैकी. फक्त जेव्हा शाई संपेल तेव्हा मग आता शाई टाकायची, मग त्याला मग तुम्हाला जाणून घ्यावं लागेल याला कसं उघडतात, याच्यामध्ये काय सगळं दिसेल. एक आयटम कुठनं आलेला आहे, एक ह्या कंपनीतनं आलं आहे, एक तिथनं आलं, असं सगळं असेंब्ली येऊन मग एक पार्ट बनतो. पण तो आपल्याला घेणं देणार नाही. पण सिम्पल मला काय पाहिजे, मला लिहायचं आहे फक्त तर मला काय जाणण्याची गरज आहे. पण स्टील वी शुड ट्राय टू अंडरस्टँड. गीतेमध्ये जे दिलेलं बेसिक ज्ञान आहे त्याने आपली काय म्हणतात त्याला, या भौतिक जगाबद्दलची समज जी आहे ती वाढेल. मग तुम्ही म्हणाल की भौतिक जगाबद्दल जाणून काय घ्यायचं आहे, तर भौतिक बद्दल आपण जेवढं जाणून घेऊ की किती भयानक आहे, किती खतरनाक आहे, किती म्हणजे नेटवर्क्स ह्याच्यामध्ये आहेत गुंतलेले की जे आपण जर चुकीचा जे थोडं जरी चुकलं तर आपण ह्याच्यामध्ये कसं फसू शकतो. तर हे जाणण्याकरता आपल्याला जाणणं जरुरी आहे. अदरवाईज तसं नेसेसरी नाही आहे. कारण भगवत नाम जाण्याकरता काय पाहिजे आपल्याला, चॅन्टिंग करायची आहे, प्रसाद घ्यायचा आहे आणि सेवा करायची आहे. राईट. पण मग जर कधी कोणी बोलला, जर कोणी आरडाओरडा केला आपल्याला कोणी किंवा आपलं काय बोललं, मग त्या दिवशी काय करायचं, मग चॅन्टिंग करायची. नाही होत ना चॅन्टिंग मग तेव्हा गीता उघडायची, मग ते सगळे श्लोक बाहेर येणार की इक्वॅलिटी कशी पाहिजे, समभाव कसा राखला पाहिजे, किंवा आपण भक्ती करण्याकरता कसं दृढ निश्चयी पाहिजे. राईट. भक्ती करण्याचे काय काय महत्त्व आहेत, किंवा छोट्या छोट्या गोष्टी करता भक्ती सोडायची नसते. अरे मोठे मोठे लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानं दर्शन, एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत. छोटे छोटे प्रॉब्लेम घेऊन काय फिरत आहे. कोणी असा बोलला तसा बोलला, कोणी सॅल्यूट नाही केलं किंवा जास्त सॅल्यूट केलं कोणी त्या समथिंग लाईक दॅट. म्हणून फिलॉसॉफीची गरज पडते आपल्याला. म्हणून इथे भले हा सेक्शन ज्ञानी लोकांना करताय, पण शेवटी भगवंताने दिलेला आहे ना मार्ग आपल्याला. भगवंत स्वतः सांगतायत श्रीकृष्ण की तुम्ही याचा स्टडी करा. आणि म्हणून हा शब्द मुने वापरला, कारण मुनी लोक याचा अभ्यास करतात जास्त करून. आणि मुनी लोकांच्या वेगवेगळ्या टर्म असतात. जसं ह्या सगळ्या टर्म ज्या आहेत, प्रकृतीचे 3 गुण किंवा महत्त्व किंवा आता जे काही प्रधान, हे सगळ्या बेसिक आपल्याला माहिती असेल चांगलं आहे. जेणेकरून आपण आता आपल्या सगळ्यांना सुद्धा प्रीचिंग करायची आहे ना, नाही करायची. एखाद्याला जर आपण सांगितलं चॅन्टिंग कर, पण तर नाही करणार, पण त्याला आपण समजून सांगितलं की चॅन्टिंग का केली पाहिजे, चॅन्टिंग करण्यामागे काय रिझन आहे, चॅन्टिंग करून काय फायदा होईल, फिलॉसॉफिकली जेव्हा आपल्याला कळेल, समोरच्याला कळेल, तेव्हा जास्त कन्व्हिन्स होतो. राईट. आजकाल लोकांना अक्कल नसते, पण ते स्वतःला दाखवतात की अरे हा यार ये बहुत जरुरी आहे. असं होत आहे का, म्हणजे कमी कळतं फार लोकांना. पण आपण असं सांगितलं अरे हे गुण असतात प्रकृतीचे, मग असं जीवात्मबद्ध होतं, त्याला माइंड आहे, इंटेलिजन्स आहे, इगो आहे, हे ते वगैरे वगैरे. लोकांना वाटतं हा यार. मग असं आणि भरपूर सेक्शन असा आहे जो सो कॉल्ड नॉलेजेबल स्वतःला जे समजतात त्यांच्यासाठी. आणि ऑफकोर्स नॉलेज आहेच आहे, पण त्या लोकांना जर तसं वाटतं तर आपण त्यांना मग दिलं पाहिजे. ओके दिस इज द फिलॉसॉफी, ओके चला आपण स्टडी करूया म्हणून. राईट. म्हणून हा शब्द मुनी इथे वापरलेला आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपल्या ज्या फॅकल्टीज आहेत, 4 फॅकल्टीज आपल्या आहेत. कुठल्या 4 फॅकल्टीज आहेत, कर्म अर्थ काम आणि फॅकल्टीज म्हणतो आपल्या शरीर. मन बुद्धी अहंकार आणि अजून एक आहे निष्ठा. कुठला श्लोक होता तो, ज्ञान निर्धूष कल्मषम, आठवते का तुम्हाला. तद्बुद्धया तदात्मानस तन्निष्ठा तत्परायण गच्छन्ति अपनवरावृत्ती ज्ञान निर्धूष कल्मषम. कुठला अध्याय आहे, 5वा अध्याय आय थिंक सो. तर त्यात भगवंत म्हणतात की ओके तुम्ही काय करा, तुमची तद्बुद्धया तुमची बुद्धी मला अर्पण करा. तद्बुद्धया तन्निष्ठा तुमची निष्ठा
मध्ये काहीतरी खाऊन टाकलं. काय होतं? तद्बुद्ध्या तन्निष्ठा तत्परायणा. ठीक आहे, बेसिकली आपलं मन, आपली बुद्धी, आपली निष्ठा आणि आपला शेवटला आपला फुल सरेंडर, रेफ्यूज, श्रद्धा ज्याला म्हणतात फुल, या चारही गोष्टी आपण भगवंतांच्या सेवेमध्ये टाकल्या पाहिजेत. तसंच इंटेलेक्च्युअल फॅकल्टी सुद्धा आपली आहे ना. ही इंटेलेक्च्युअल फॅकल्टी वापरून आपण सगळे अनालिसिस करणार. कारण काही लोकांना भरपूर मजा वाटते, ते ॲटलिस्ट मला तरी थोडी वाटते, जास्त नाही. पण एकदम असं इंटरेस्टिंग वाटतं. ओके असं आहे का, ओके हे फॅक्टर आल्यावरती असं मिक्स होतं, असं तयार होतं. थोडं जास्त पण ॲडव्हान्स नाही. मग हे सगळे ॲनालिसिस केल्यावरती कन्क्लुजन शेवटला काय निघणार आहे? जेव्हा ज्ञानी सगळे ॲनालिसिस करेल तेव्हा त्याला शेवटला कळेल की अरे या जगातनं बाहेर निघायचा मार्ग काय आहे? भक्ती आहे. मग तो भक्ती चालू करेल. राईट. म्हणून जसं रूपमोसम म्हणतात, येणं की येणं प्रकारे नाही, तुमची बुद्धी वापरा. किंवा म्हणून बघा गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये जे 4 प्रकारचे लोक येतात, आर्तो, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. त्यामध्ये ज्ञानी सुद्धा आहे ना. जे दुःखी लोक आहेत ते तर येणारच भगवंताकडे, जे जिज्ञासू आहेत ते सुद्धा येणारच. जिज्ञासू म्हणजे ज्ञानी आणि जिज्ञासूमध्ये फरक आहे. जिज्ञासू म्हणजे जस्ट वरच्यावर त्याला माहीत करून घ्यायचं आहे, पण ज्ञानी म्हणजे त्याला डिटेलमध्ये जायचं असतं. राईट. तर ते इथे इलॅबोरेट केलेलं भगवंतांनी. ओके. त्यानंतर बघा तात्पर्यामध्ये श्रीकृष्णाने 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांचे विशद वर्णन केले आहे. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करीत आहेत. आणि बघा प्रभुपाद कसं लिहितात, मनुष्याने जर हा अध्याय तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्ती योगाचे ज्ञान होईल. म्हणजे फिलॉसॉफिकली जर आपण अंडरस्टँडिंग घेतलं तर आपल्याला काय होईल? भक्ती योगाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे म्हणून भक्तीवर कसं ज्ञान प्राप्त होईल? कारण कन्क्लुजन काय निघेल शेवटला? भक्ती निघेल ना. या सगळ्या जंजाळात बाहेर पुढे प्रभुपाद लिहितातच. 13व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. असेही स्पष्ट करण्यात आले आहे की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. आता या अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत, ते कसे कार्य करतात, कसे बद्ध करतात, कसे मुक्ती प्रदान करतात, याचे भगवंत सविस्तर वर्णन करतात. राईट. आणि मध्ये खाली लिहिले की हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे अनेक महान ऋषी मुनींनी सिद्धी प्राप्त केली आणि वैकुंठ लोकांमध्ये प्रविष्ट झाले. आता तेच ज्ञान भगवंत स्पष्ट रूपामध्ये सांगत आहेत. म्हणून बघा शेवटचे ज्ञान यावरून हे अपेक्षित आतापर्यंत वर्णन केलेले इतर सर्व ज्ञान मार्गापेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे. आता तुम्ही म्हणाल की मग भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे का? कारण 12व्या अध्यायामध्ये भक्ती सांगितलेली आहे. मी तुम्हाला बिगिनिंगला सांगितलं होतं की आत्तापर्यंत भगवंताने काय काय वर्णन केलेलं आहे? कर्मयोग, ध्यानयोग, राईट, अष्टांग वगैरे वगैरे, आणि भक्ती सुद्धा केलेली आहे. तर त्या सगळ्यांमध्ये इनडायरेक्टली पुन्हा म्हणतात की भक्ती ही काय आहे? श्रेष्ठ आहे. कारण मिक्स सांगितलं ना अगोदर त्यांनी, एक सांगितलं नाही गोष्ट. कर्म, ज्ञान, योग सगळं सांगितलेलं त्यांनी. ओके. आणि म्हणून शेवटलं होतं की यावरून अपेक्षित आहे की जो हा 14 अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते. सिद्धी म्हणजे कसली सिद्धी? भगवंताचं भक्त बनण्याची सिद्धी. ओके. आता सेकंड नंबरचा श्लोक आहे. इदं ज्ञानम् उपाश्रित्य मम साधर्म्यम् आगतं सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. ओके. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन, आणि स्थिर कसं होणार ज्ञानामध्ये? श्लोकामध्ये बघा शब्द आहे उपाश्रित्य आहे. बेसिकली उपाश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन. म्हणून पुन्हा आता हे सगळे इंटेलेक्च्युअल सेक्शन जेव्हा चालू होतात तेव्हा आपली इंटेलेक्च्युअल फॅकल्टी काय होते? एकदम अलर्ट होऊन जाते आणि आपल्याला वाटतं की अरे यस हे ना असं आहे, वा मला सगळं कंट्रोल आहे, मला कळतंय सगळं, असं आपल्याला वाटतं. आपण भगवंतांच्याबद्दल चिंतन कमी करतो आणि ॲनालिसिस जास्त करतो. राईट. म्हणून काय म्हटलेलं की हे नॉलेज जे आहे
ते आपल्याला मास्टर बनण्याकरता नाही दिलेले. जसं म्हणतात ना बाहेर मास्टर ऑफ सायन्स, मास्टर ऑफ कॉमर्स म्हणतात की नाही, किंवा करतात ना MA BA करतात लोक. ही उपाधी आपल्याला काय सांगते की तुम्ही मास्टर झाले त्या सब्जेक्टमध्ये. पण कधी भक्तीच्या ज्ञानामध्ये आपण मास्टर होऊ शकतो का? नाही होऊ शकत ना. आपण ह्या ज्ञानाचा आश्रय कशा करता घेतोय? सर्वण बनण्याकरता, मास्टर बनण्याकरता घेत नाही होत. म्हणून ते पहिल्यापासून क्लिअर पाहिजे की आपण हे नॉलेज कशा करता घेतोय. आणि स्पिरिच्युअल नॉलेज ज्या प्रकारे आपण भगवंतांचा आश्रय घेतो, त्याच प्रकारे आपण स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा सुद्धा आश्रय घेतो की नाही. आता आपण ज्ञानाचा आश्रय घेतो ना भगवद्गीतेच्या, राईट. आणि इनफॅक्ट भगवंत नंतर पुढे जाऊन सांगतीलच ते 18व्या अध्यायामध्ये कुठेतरी फलश्रुतीमध्ये, की जो व्यक्ती गीतेचं अध्ययन करतो तो मला त्याच्या बुद्धीद्वारे काय करत आहे? माझे पूजन करत आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जेव्हा भगवद्गीता वाचता तेव्हा आपण आपल्या बुद्धीद्वारे काय करतोय? भगवंतांची पूजा करतोय. कारण ही सुद्धा फॅकल्टी आहे ना, राईट. म्हणून उपाश्रित हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अदरवाईज जनरली काय या जगामध्ये टेंडन्सी आहे लोकांना की आपण जे काय करतो त्याच्यामध्ये आपल्याला मास्टरी आणायची असते. येस, मला हे कळतं. जसं आपण आता तर नाही करत असणार, पण पहिले आपण शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, किंवा इव्हन आउटसाईड जॉब करतात लोक सुद्धा ते सोडतात ना क्रॉसवर्ड्स असते ना, कोडे, शब्द कोडे सोडवा. त्याच्यामध्ये बघ हा नाव जोडला, तो नाव जोडला. आता हे सगळं सोडवणं कोणाला जमतं? ज्याचा शब्दकोश एकदम चांगला आहे, स्ट्रॉंग आहे, ज्याचं जनरल नॉलेज स्ट्रॉंग आहे, मग त्याला काय वाटतं? यस, मस्त, मला येतं सगळं, मी पण म्हणजे मी कंट्रोलमध्ये आहे. किंवा एखादी लोक एक्झाम क्रॅक करतात, त्यांना पण तसं वाटतं. तर तशी मेंटॅलिटी इथे येऊन चालणार नाही. म्हणून हे जेव्हा आपण स्टडी करणार ना, तुम्हाला कळेल बरंच यातलं, पण कळल्यानंतर आपली जी आपला जो ॲटिट्यूड आहे, आपली जी मेंटॅलिटी कशी पाहिजे? शरण घेण्याची पाहिजे. असं नाही की हे काही असं एक तुम्हाला एक वस्तू दिलेली आहे आणि त्याच्या आपण वरती जाऊन बसलो वरनं आणि आता बघतो जेवण काय काय. असं नाही करू शकत गीतेला. ॲक्च्युली गीता आपल्या वरती असणार काय, आणि आपण खालना बघतोय, भगवान सांगतात की ओके हे असं आहे, हे असं आहे, असं आहे. तर आपल्याला कधी कधी असा भ्रम होऊ शकतो की आपण आज भक्तिशास्त्री पूर्ण केली, सगळं कोर्स पूर्ण केला तर आपल्याला पडेल, आणि आपल्या तुलनेमध्ये एखादा दुसरा व्यक्ती असेल त्याने स्टडी नाही केलेला, गीता नाही वाचलेली. अच्छा, ते उत्तर पाहिजे तुला? थांब, लोक असं करतात तसं करतात. तर आपण तसं करू नये, नाहीतर मग पूर्ण त्याचा जो सारांश आहे, ज्याचा जो ध्येय आहे, ते ध्येय नष्ट होऊन जातं, राईट. म्हणून बघा एक शब्द वापरला मागच्या काही चॅप्टरमध्ये, माया अपहरत ज्ञान म्हणून. माया अपहरत ज्ञान म्हणजे हा शब्द जनरली यांच्याकरता वापरला जातो. कोणाकरता? मायावादी लोकांकरता. की ह्या लोकांना ज्ञान आहे, पण ते ज्ञान कोणी हिरावून घेतलंय? मायाने. असं कसं होईल? मग ज्ञान आहे आणि मायाने हिरावून घेतलं. मायाने हिरावून घेतलं म्हणजे ज्ञान नाही आहे ना. पण ॲक्च्युली या लोकांना गीतेचं ज्ञान असतं, पण गीतेचं ज्ञान घेतल्यावर त्यांचं कन्क्लुजन काय आहे मायावादी लोकांचं? की भगवंतांना दूर करा आणि आपण, राईट. पण ह्या ज्ञानाचा पर्पज काय आहे? भगवंतांचं दास बनण्याचा पर्पज आहे. भगवंतांना बाजूला करून आपण भगवंत बनण्याचा उद्देश नाही आहे. म्हणून माया वापरत ज्ञान शब्द वापरलेला आहे. किंवा कदाचित कधी कधी असे लोक सुद्धा असतात जे गीतेचा अभ्यास करतात, हे शोधण्याकरता की गीतेमध्ये चुकी कुठं आहे. नॉट जस्ट गीता, बट असे भरपूर लोक आहेत जे बायबल स्टडी करतात, कुराण स्टडी करतात, हे माहीत करण्याकरता की ओके इसमें एरर है, इसमें ऐसे कैसे पता है, ये ऐसे कॉन्ट्रडिक्शन आहे. आता जस्ट फॉर एक्झाम्पल बघा, आता मागच्या वेळेला एक आपण प्रश्न दिला होता तुम्हाला मी, की भक्तांच्या गुणानुवादामध्ये वर्णनामध्ये पुनरावृत्ती का आढळते? होता का नाही शब्द? आता तुम्ही म्हणाल नाही, एकदम बिगिनिंग पासून ते आतापर्यंत हेच म्हणत आलेले आहेत, काय समभाव ठेवा. राईट. आता समभाव कितीतरी वेळा आला असेल शब्द. मग एखादं म्हटलं की अरे एरर है इसमें, बार बार वही चीज रिपीट हो रही है. प्रॉपर त्याला क्लॅरिफाय करतात की रिपिटेशन काय आहे, कारण हे क्वालिटीज आपण काय केले पाहिजे, भक्ताने डेव्हलप केले पाहिजेत ना, म्हणून हे रिपिटेशन आहे. आणि एक तुम्ही तात्पर्य एक ठिकाणी वाचलं होतं की रिपिटेशन इज नेसेसरी सो दॅट वी अंडरस्टँड द मॅटर थोरोली अँड विदाउट एरर. हा प्रश्न मी दिलेला आहे तुम्हाला. आता जुना आहे की नवीन मला आठवत नाही आहे. करंट सिलेबस आहे की ओल्ड सिलेबस आहे. म्हणजे 1 ते 6 आपण रिपिटेशन काय करतो की एखादी गोष्ट आपल्याला व्यवस्थितपणे आणि उत्तम रीतीने न चुकता कळली पाहिजे.
राईट. नाहीतर मग असे लोक आहेत जे शोधतात की गीतेमध्ये हे एरर आहे, आणि काही लोक ॲक्च्युली काढतात सुद्धा, आणि ते असेल सुद्धा इन द सेन्स की जे ग्रामरचे रूल काही हजार वर्षांपूर्वी होते. आता व्यासदेवाने ज्या टायमाला लिहिली गीता त्या टायमापासून आतापर्यंत काय ग्रामरचे रूल चेंज झाले नसतील का? शेवटी ग्रामरसुद्धा काय आहे, ते काय स्पिरिच्युअल नॉलेज नाही आहे, स्पिरिच्युअल सायन्स नाही आहे, ते एक भाषा आहे आणि त्या भाषेवरती काहीतरी एक त्याचे रूल्स आहेत. आणि डाऊन द लाईन कितीतरी वर्षांनी ते सगळे थोडेसे म्हणजे त्याला काय म्हणतात डायल्यूट पण झाले असतील. राईट. मग एखाद्या त्यावेळेला लिहिलेलं जे काव्य आहे त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर रचना असेल आणि आता अरे नाही चुकीचं आहे ते. असे शोधणारे काढणारे लोक पण असतात. म्हणजे गीतेचा अभ्यास करणे किंवा शास्त्रांचा अभ्यास करणे याच्याकरता की शोधण्याकरता की याच्यामध्ये काही चुकी आहे. तर असा ॲटिट्यूड घेऊन आपण चालणार नाही. असा जर ॲटिट्यूड असेल तर काय होणार आहे, आपल्याला गीतेचं ज्ञान समजणार नाही किंवा आत्मसात होणार नाही. म्हणून बरेचदा आपण काही इव्हन आता तुम्ही काय काय श्लोक स्टडीसुद्धा कराल, पाठांतर कराल. मग श्लोक जेव्हा आपण इव्हन उच्चारण करतो ना पब्लिक असेंब्लीमध्ये, तेव्हासुद्धा जेव्हा आपण आता श्लोक जर आपल्याला एखादा पाठ असेल पूर्ण तर कसं वाटतं आपल्याला श्लोक बोलल्यावरती? कॉलर टाईट होते ना. आता कॉलर ॲक्च्युली कॉलर नाही आहे पण एकदम आता कळालं पुढच्याला कॉलर काय पुढच्याला कॉलर नसतो. अरे पण अहंकाराला कॉलर असते. अहंकार सर्वात मोठी कॉलर आहे. ते का कधी कधी होतं ना असं 4-5 लोक एकदम धडधड धडधड धडधड, म्हणजे असं एकदम ईश्वर भावामध्ये आपण बघ मला किती येतं. ते तसं नाही पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय होतं, ॲक्च्युली सगळे श्लोक एकदम प्युरिफाईंग असतात. या श्लोकांमध्ये भागवतच्या किंवा गीतेच्या किंवा इवन जे वैष्णव सॉंग जे आहेत आचार्याने गायले त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक प्युरिफिकेटरी प्रोसेस आहे, म्हणजे प्युरिफिकेटरी पोटेन्सी आहे जी आपल्याला शुद्ध करू शकते त्याचं उच्चारण केल्यामुळे. पण तेच जर मंत्र किंवा तेच जर कविता किंवा श्लोक आपण जर एकदम अहंकार भावामध्ये जर गायले तर त्याचा मग आपल्यावरती शुद्धीकरण त्याचं होत नाही. म्हणून बघा ना, बाहेरचे जे सगळे भागवत सप्ताह देणारे कथाकार आहेत आउटसाईड, ते किती श्लोक बोलतात, सगळे बोलतात, सगळे पाठ असतात, तोंड पाठ. नाही बघितलं कधी भागवत कथाकार बाहेरचे, आणि एक से कथा करतात ते, एवढे अॅनॉलॉजीज एवढे उदाहरण हे ते सगळं पब्लिक पूर्ण क्या बात आहे. गुरुजी को क्या नॉलेज आहे, मंत्रमुग्ध होऊन जातात. पण ह्या सगळं प्रोग्राम एकदम संपला सगळं झालं. ॲक्च्युली प्रभुपाद म्हणतात एका हिंदी लेक्चरमध्ये की कथा कर करके अभी गला सूख गया, अब थोड़ा बीड़ी पी लेता. राईट. पब्लिक पण तशीच आणि जे ऐकणारी जनता आहे पण तशीच. म्हणून बघा आपल्या इस्कॉनमध्ये तुम्ही बघाल की इवन सिम्पल डिवोटीज जे सिम्पल बोलतात, सिम्पल, पण त्यांच्यामध्ये जी प्युरिटी असते, बिकॉज ऑफ दॅट प्युरिटी समोरचा माणूस लगेच चेंज होतो. जो एखादा मोठा बाहेरचा ज्ञानी योगी किंवा एखादा कथाकार मोठा तो करू शकत नाही, जे आपले बच्चे लोक आपल्या ह्याच्यामध्ये करू शकतात. का तर त्यांच्यामध्ये ती प्युरिफाईंग पोटेन्सी आहे, परंपरेचं कनेक्शन आहे. म्हणून हे सगळे श्लोक आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये घेतले पाहिजेत, उपाश्रित्य, आश्रय घेऊन. आणि असा जर आश्रय आपण घेतला तर काय होणार बघा, तात्पर्यामध्ये काय प्रभुपाद, परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यावरती मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी एकरूप होतो. बघा प्रभुपादाचे तात्पर्य किती सटीक असतात. तो कसा एकरूप होतो? गुणात्मक दृष्ट्या, परिमाणाच्या दृष्टीने नाही होत तो. अर्थात तो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो, तथापि तो आपले वैयक्तिक आत्मस्वरूप गमावत नाही. राईट. सेकंड पॅराग्राफमध्ये बघा काय दिलेलं आहे, सामान्यतः भौतिक जगामध्ये जे काही ज्ञान आपल्याला मिळते ते त्रिगुणांनी प्रदूषित झालेले असते. जे ज्ञान त्रिगुणांनी प्रदूषित झालेले नसते त्या ज्ञानाला दिव्य ज्ञान म्हणतात. कधी कधी ज्ञान, आता गीतेचं ज्ञान हे त्रिगुणांनी दूषित नाही, पण आपण त्याला बनवतो. जर आपण ते गीतेचे श्लोक अशा एकदम अहंकार भावामध्ये गायले तर मग ते प्रकृतीच्या रजोगुणाने आच्छादित होऊन जातात. राईट. ज्या क्षणी मनुष्य या दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो त्या क्षणी तो भगवंतांच्या स्तरावरती स्थित होतो. राईट. त्यानंतर बघा मध्यभागी आता बेसिकली वैकुंठ जगाचं आणि याचा तुलना केलेली आहे प्रभुपादांनी. वैकुंठ जगत कसं आहे आणि आता भौतिक जगत कसं आहे, तर तुम्ही ते वाचा. आता आपण श्लोक नंबर 3 ला
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो. यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. आता गणित चालू झालेलं आहे. ब्रह्माची उत्पत्ती सृष्टीची बीज. अच्छा, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. समजा आपण आपल्याकडे जर एखादी कला असेल, समजा आपल्याला श्लोक मेमोराईज करायची कला आहे, तर आपण केली पाहिजे की नाही ती? पण त्यांनी प्रॉब्लेम होऊ शकतो ना, अहंकार येतो ना. नाही येत? आणि तुम्हाला चांगली कुकिंग येते, तुम्ही काय कुकिंग करता इथे वरती नेटिव्ह मध्ये? पुऱ्या? पुऱ्या माझ्या कापायचं. अच्छा, त्या हिरव्या पुऱ्या तुम्ही बनवता का? अच्छा, पालक टाकून. हे शुक्रवारी असतात ना, म्हणून मला माहिती आहे. तुम्ही पण कुकिंग करता? तुम्ही काय बनवता? स्पेशल काहीतरी असेल ना. पण आता सध्या आपला मेनू याची परत शेंगदाण्याची चटणी होती. काय स्पेशल असं इथं घेऊन येत जा थोडं, आम्हाला कळेल तुम्ही खरंच cooking करता. इथं पण घेऊन येत जा संडेला थोडं बनवून. हा, बरोबर आहे ना. सध्या आपले कटलेट्स चालेल, व्हेजिटेबल कटलेट्स. अच्छा, टाइम टेबल दिलेलं असतं का? पहिल्यांदा असं होतं, कुठली पण काय पण बनायचं, खूप प्रसाद बनायचा ना. तर मग हा, आता मला थोड्या दिवसापासून मग आता त्यांनी 3-3 महिन्याचा मेन्यू ठेवलाय. 3 महिने हा चेंज झाला. ज्याला ज्या येतो तो सांगायचा. बॅकअप चेंज झाला आमचा. आम्ही जेव्हा बॅकअप करायचो ना, तेव्हा एवढी भांडी असायची आणि खूप पदार्थ बनवायचे, म्हणजे ज्याला जे वाटेल ते बनवायचे. खूप आता जाऊ द्या, नेक्स्ट संडेला घेऊन या थोडं आता काहीतरी. मग आता असं नाहीये का? नाही, असं नाही. 3-3 महिन्याचा 3 मेन्यू. महिन्याचा आता मला काय तर ते मी लिहून देणार. कुकिंग माताजीला काय तर त्यांनी मग तसे तेवढे बनवायचे 3 महिने. 3 महिने सगळं तर दुसरं. तुम्हाला जे येतं ते बाकी लोकांना येत नाही ना? नाही तसं काही नाही, म्हणजे गंमत करतोय. म्हणजे सर्वांनी ग्रुपने द्यायचं, कुकिंग करण्यावाल्याने पण आणि स्टील काहीतरी स्पेशालिटी असेल ना तुमची. कारण मला माहिती आहे त्या दिवशी एक विशिष्ट चटणी बनते, आता एक नवीन चटणी आलेली आहे ते काळ्या द्राक्षांची. हा, ते आमच्याकडे शुक्रवारी बनवतात. हा, ते कोणी बनवत नाही नेहमी. मी म्हटलं अरे स्पेशल चटणी आहे यार. मग कसं वाटतं एकदम कोथिंबीर ते टाकून. स्पेशल चटणी? बाकी कोणी बनवतच नाही. आज आता घेऊनच येणार नाही. पेरूची पण बनवतो. याला नुसतं त्याचीच पडलेली आहे. हो. हा? पेरूची पेरूची पण चटणी बनते? पेरूची पण बनवतो. एक शुक्रवार पेरूची पण असते. सागर या चटणी नवीन नवीन दिसत आहेत. काय पण मग आता खायला ते कळायला संडेला मला संडेला घेऊन येतो. मी एकदा हे बघितलं, वाटाण्याचं लोणचं. म्हटलं, अरे वाटाण्याचं लोणचं कधी बघितलं नाही यार. कसं? ज्याला जो मेनू येतो ते सर्व सांगतातच. हरिपर पण आणि cooking पण. आपले द्यायचे आपल्याला काय करतो ते बनवतात. आता बघूया ना संडेला, नेक्स्ट संडेला कळायला. चाललंय आमचं भगवंताचं भोगाचं. हा, फक्त योगी आहे, ज्ञान योगी नाहीये. मी ज्ञानी पॉईंट काढायचा प्रयत्न करतो त्यातनं बाहेर. मागणं बोलते प्रसाद द्या, प्रसाद द्या. काय झालं माहिती आज प्रभूजी, बॉम्बवरून आठवण झाली. मी बॉम्बे सेंटरला गेलो एका ठिकाणी आणि जात एका डिवोटी सोबत जात होतो. तर त्यांना काही भोजन द्यायचे होते. तर तिकडे फणस दिसला. फणस? पिकलेला, हा पिकलेला होता. फणस कधी लवकर पिकलेला यायला लागला? हा, मग मी बोललो अरे पिकलेला फणस. केरळाचे हा, केरळाच्या लोकांना म्हणजे भगवंतांना तुला आवडतो गोपीनाथला. कोणी फणस दिला नसेल सध्या. तो माणूस मुसलमान होता वाटतं काढताना बॉम्बे सेंटर. विचार केला चला भगवंतांना खायची करायची इथं असेल म्हणून भगवंतांनी इथं बोलवलं असेल. जा गोपीनाथ बॉम्बे सेंटरला जा, फणस घेऊन ये. प्रभूजींना बोलले पैसेच ना आणले मी बॅगेत सगळे पैसे. प्रभूजी मला 100 रुपये द्या. प्रभूजी आला इथं फणस होईल, गोपीनाथला आवडतो. तुमच्या नावाने त्यांना स्पॉन्सर करतो, द्या मला. लगेच तिला फणस गोपीनाथला कधी दाखवला. दिला मग? हा, दिला गोपीनाथच्या किचनला. भगवंतांना जर खायचं असेल तर अशी एक आयडिया पण करत असेल, कदाचित मी विचार करत होतो. पण तुला कसं वाटलं? काय भगवंतांनी नाही, नाही. अरे तुला वाटलं असेल ना, अरे यार तसं वाटलं नाही, पण सांगतोय तुला. हा, एक आवडची भगवंत खायला, भगवंतांना आवडत होती. स्टोरी आहे ना जगन्नाथाची फणसा बरोबर. भगवंत खातील ना ते बरं वाटतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जनरली अशा आउट ऑफ द बॉक्स आपण जेव्हा सेवा